तर लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही प्रायर इन्स्ट्रक्शन देणार आहे. जसे की आजचा आपला जो लेक्चर आहे की मॅथमॅटिक्स विषयाचा तो सेमी इंग्लिशच्या मुलांसाठी ग्राह्य धरून आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये कंटेंट हा इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम मध्ये, पण एक्सप्लेनेशन म्हणजे इलुस्ट्रेशन जे असेल ते सगळं मराठीमध्ये असेल. म्हणजे दोन्ही लँग्वेजचं एक प्रमाण त्यामध्ये असणार. ज्याच्यामध्ये आपला लेसन जो आहे इयत्ता 8वीचा आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर देताना हा विचार करायचा आहे की तुम्ही 8वीच्या वर्गातील मुलं आहात, ज्यांना की टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे चौकोनांचे प्रकार आणि स्पेसिफिक क्वाड्रिलॅटरलचा एरिया त्यांना माहित आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल माहित आहे आणि टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल माहित आहेत. हे माझं बेसिक नॉलेज आहे की तुम्हाला अगोदर ते माहित पाहिजे, कारण तुम्ही 8वीच्या वर्गाची मुलं आहात. आणि ज्यावेळेस उत्तर द्यायचे आहेत त्यांनी प्रत्येकाने हँड रेज करून किंवा थंबनेल वापरून उत्तर देण्याचा प्रयत्न करावा, मिक्स उत्तर देऊ नये. तर आपण आता आपले ऍक्च्युअल लेक्चर सुरू करत आहोत. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Morning. Who are you? Fine, sir. Fine, sir. Thank you. Yes. तर मुलांना तुम्हाला माहित आहे की सध्या पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, त्यामुळं स्टे होम स्टे सेफ. आणि जर तुम्ही वॅक्सिनेशन साठी इलिजिबल असाल किंवा तुमच्या घरातलं कोणी वॅक्सिनेशन साठी इलिजिबल असेल तर नक्कीच करून घ्या. मी आज वॅक्सिनेशन केलेले आहे. पण माझ्यासोबत आज एक इन्सिडेंट घडला. ज्यावेळेस मी वॅक्सिनेशन सेंटरहून घरी येत होतो, तर माझ्या घराशेजारीच एक पोलीस स्टेशन आहे, जिथे 2 भावंडांमध्ये शेतीच्या वादावरून भांडण चालू होते. तर ते जे 2 शेत होते, तर एक जे शेत होतं ते रेक्टँगल शेप होतं आणि दुसरं पॅरलोग्राम शेप म्हणजे एक आयताकृती आणि दुसरे समांतरभुज शेत होतं. तर दोन्ही भावंडांचं मत असं होतं की आम्हाला ते पॅरलोग्राम शेत आहे म्हणजे जमीन ती आम्हाला हवी आहे, कारण ती बाय ऑब्झर्वेशन मोठी दिसते ना. तर त्यामुळं त्यांच्यामध्ये एकदम अटातटीचे वाद चालू आहेत. तर मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला काय वाटतं की हे जे 2 शेप आहेत, एक रेक्टँगल शेप शेती आहे आणि दुसरी पॅरलोग्राम शेप शेती आहे, तर त्याच्यामध्ये कोणता रिजन तुम्हाला जास्त वाटतो, म्हणजे इक्वल वाटतो का किंवा कमी जास्त प्रमाणात, तर तुम्हाला काय वाटतं? सर आम्ही मागच्या क्लासमध्ये फक्त रेक्टँगलचं कसं हे करायचं ते शिकलोय. पॅरलोग्रामचं माहित नाही, त्यामुळे आम्ही कम्पेअर नाही करू शकत. ओके. तर मग तुम्हाला रेक्टँगलचा एरिया कसा फाइंड करायचा हे माहित आहे, पण पॅरलोग्रामचा एरिया कसा फाइंड करायचा माहित नाही. तर मला कुणी सांगू शकेल का की एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ रेक्टँगल, हा Sir, area of rectangle means length into breadth. Yes. Twice length plus breadth. Please repeat again. Twice length plus breadth. नाही, पण तुमचा प्रयत्न चांगला होता. गुड. तर जे महेशने जे सांगितलं की आपला जो फॉर्म्युला आहे रेक्टँगलचा, एरिया ऑफ रेक्टँगलचा, तो आहे लेंथ इनटू ब्रेथ. म्हणजेच मराठीत काय येईल ते आयताचे क्षेत्रफळ इज इक्वल टू लांबी गुणिले रुंदी. आणि पॅरलोग्रामचे एरिया कसा सॉल्व्ह करायचे आपल्याला माहित नाही, तर ते आपण ह्या पाठामध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपल्या आजच्या पाठाचे नाव आहे एरिया ऑफ पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. तर त्यासाठी आपण काय करू शकतो बरं? म्हणजे समांतरभुज चौकोनाचा क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण काय करू शकतो? तर मी सांगू का? येस. मला वाटतं की त्याच्यावर लंब टाकण्याची गरज आहे. ओके. पायावर लंब, दोन्ही बाजूनी लंब टाकण्याची गरज आहे. ओके, चालतंय. आता आपण पाहूया की जसं प्रणितने उत्तर दिलं त्यानुसार आपण एक उपक्रम बघूया की जेणेकरून तुम्हाला पॅरलल म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी मदत होईल. तर आपल्याकडे एक पॅरलोग्राम आहे ABCD. तर त्याचे आपण त्याच्यावर काही क्रिया करून
त्याचं कन्व्हर्जन करणार आहोत. तर ते कसं तर पहा, जसे प्रणितने आता सांगितलं की आपण पायावर एक लंब टाकून त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. समजा मी पॉइंट ए वरून रेषा BC वर एक लंब टाकला. लंब टाकला म्हणजे काय की BC आणि जी लाईन AE आहे यांच्यामध्ये जो कोन तयार होतो तो 90 डिग्रीचा कोन तयार होतो. तर मग आपण इथे काय करूया, जो लंब टाकल्यानंतर आपल्याला एक ABE हा आपला राईट अँगल ट्रायंगल मिळत आहे. तर तो आपण इथे कट करूया आणि तो आपण जिथे इम्टी राईट अँगल ट्रायंगल आपल्याला दिसत होता आपण तिथं फिक्स केला आहे, म्हणजे तिथं अटॅच केला आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपला जो पॅरलोग्राम ABCD होता त्याचं कन्व्हर्जन आपण AED मध्ये केलेलं आहे. तर याचा अर्थ काय, so the rectangle is formed from the parallelogram, so area of both the figures are equal. कारण आपण रेक्टँगल एक फॉर्म केलेला आहे कशापासून, पॅरलोग्राम पासून, म्हणजे समांतर भुज चौकोनापासून आपण एक आयताकृती आपण फिगर तयार केलेली आहे, आकृती तयार केलेली आहे. तर याचा अर्थ काय की जो पॅरलोग्राम आहे आणि जो आपला एरिया आहे दोन्हीही समान क्षेत्रफळ ॲक्वायर करतात. याचा अर्थ जो आपलं एक्झाम्पल होतं म्हणजे दोन भावंडांचा जे वाद होता, तर वादामध्ये आपल्याला काही तथ्य दिसत आहे का, तर नाही. का तर दोन्ही जे शेत आहेत ते दोन्ही समान आहेत, फक्त त्यांचा जो प्रकार आहे आणि जो त्यांचा शेप आहे त्याच्यामुळं तिथं थोडं कन्फ्युजन तयार झालं होतं. त्यामध्ये बेस ऑफ पॅरलोग्राम इज वन साइड मीन्स लेंथ ऑफ द रेक्टँगल, म्हणजे जो पॅरलोग्रामची बेस आहे BC ती रेक्टँगल मध्ये काय लेंथ आहे. तसेच इट्स हाईट इज द अदर साइड ऑफ ब्रेथ द रेक्टँगल, म्हणजे जी आपली पॅरलोग्रामची हाईट आहे ती रेक्टँगलची ब्रेथ आहे. तर हाईट म्हणजे काय, तर दोन समांतर रेषेमधील अंतर, दोन समांतर रेषेमधील अंतर म्हणजे काय, उंची. ते आपण कोणत्याही क्वाड्रिलॅटरल साठी आपण हे वापरू शकतो. तर आपला एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला काय आहे, बेस इंटू हाईट. जसे की रेक्टँगल साठी आपण काय वापरतो, लेंथ इंटू ब्रेथ. तर पॅरलोग्राम मध्ये लेंथ म्हणजे काय आहे, आपला बेस आहे, आणि जो रेक्टँगल मध्ये आपला ब्रेथ आहे तो आपला पॅरलोग्राम मध्ये हाईट आहे. त्यामुळे जसा एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे लांबी गुणिले रुंदी आहे, तसंच एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला हा बेस इंटू हाईट आहे, म्हणजे समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू पाया गुणिले उंची. तर आपण ह्या सूत्राच्या वापराने याचं ऍक्च्युअल जे क्षेत्रफळ आहे ते आपण काढण्याचा प्रयत्न करूया. की आपण फक्त बाय ऑब्झर्वेशन सांगितलं की दोन्ही जे क्वाड्रिलॅटरल आहेत ते दोन्ही समान आहेत क्षेत्रफळाने, पण ते ऍक्च्युअल आहेत का बाय मॅथमॅटिकल, तर ते आपण पाहूया. समजा जो आपला पहिला रेक्टँगल आहे त्याची लेंथ आहे 10 मीटर आणि ब्रेथ आहे 6 मीटर, आणि जो पॅरलोग्राम आहे त्याचा बेस आहे 10 मीटर आणि हाईट आहे 6 मीटर. तर तुम्हाला इथे एरिया ऑफ रेक्टँगल पण माहित आहे, म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे तो माहित आहे, आणि एरिया ऑफ पॅरलोग्राम पण माहित आहे. तर एरिया ऑफ रेक्टँगलच्या फॉर्म्युल्याच्या मदतीने इथे मला कोणी एरिया ऑफ रेक्टँगल सांगू शकतं का? येस सर. येस Yes, sir. 60 meters. येस येस प्लीज. 60 meters square. 60 square meter. येस. Meter square. तर आपण कसं काढलं 60 स्क्वेअर मीटर? तर आपण काय केलं की आपली जी लेंथ आहे, जो फॉर्म्युला आहे आपला एरिया ऑफ रेक्टँगल मीन्स आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, तर आपल्या इथे लांबी आणि रुंदी दिलेली आहे, म्हणजे लेंथ आणि ब्रेथ दिलेली आहे. सो लेंथ आपली आहे 10 मीटर आणि ब्रेथ आहे 6 मीटर. तर आपण दोन्ही लेंथचा आणि ब्रेथचा काय केलाय मल्टिप्लिकेशन, जेणेकरून तुम्हाला 60 स्क्वेअर मीटर हा एरिया मिळाला आहे. तर सेम असंच आपण आता
पॅरलोग्राम मध्ये पण पाहणार आहोत की इथे तुमचा एरिया ऑफ पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समान आहे की वेगळे आहे. तर इथे अगोदर मला कोणी एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला कोणी सांगू शकतं का? हॅलो सर, येस, मीटर स्क्वेअर असं पाहिजे ना? 60 तुम्ही मीटर स्क्वेअर मीटर घेतलं काय आणि मीटर स्क्वेअर घेतलं काय, दोन्हीचा अर्थ एकच होतो नानासाहेब. सर मी सांगू एरिया. हो, एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला प्लीज. एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. येस, गुड, व्हेरी गुड. तर आता मला कुणी एरिया ऑफ पॅरलोग्राम सांगू शकतं का किती आहे? So base 10 and height 6 means 60 square meter. येस, तिथे आपला बेस आहे 10 आणि हाईट आहे 6. तर आपला इथं एरिया ऑफ पॅरलोग्राम आहे 60 स्क्वेअर मीटर. आणि जसं नानासाहेबनी प्रश्न विचारला की आपण ते मीटर स्क्वेअर लिहितो किंवा स्क्वेअर मीटर, तर ते दोन्ही बरोबर आहे. तुम्ही स्क्वेअर मीटरही म्हणू शकता किंवा मीटर स्क्वेअर पण म्हणू शकता, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे नाना? आता इथं मॅथमॅटिकल आपल्याला कळालं आहे की दोन्ही जे क्वाड्रिलॅटरल्स होते आपले चौकोन होते, म्हणजे एक आयत आणि दुसरा समांतरभुज चौकोन, तर दोन्हींचे क्षेत्रफळ जे आहेत ते अगदी बरोबर आहेत, इक्वल आहेत. सो देअरफॉर द एरिया ऑफ बोथ द फार्म्स आर इक्वल. म्हणजे जे दोन भावंडांचं भांडण चालू होतं त्याच्यामध्ये मॅथमॅटिकली आणि बाय ऑब्झर्वेशन काहीही तथ्य नाही. फक्त एक त्यांना एरिया ऑफ पॅरलोग्रामचा फॉर्म्युला माहित नसल्यामुळं, म्हणजे अज्ञानामुळे त्यांचे भांडण चालू होते. आणि हेच जर त्यांना अगोदर माहित असते की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढायचे असते आणि त्याचा जो बदल आहे म्हणजे रेक्टँगल मध्ये आणि पॅरलोग्राम मध्ये जो छोटासा बदल आहे याची जर त्यांना आयडिया असते तर त्यांच्यामध्ये वाद झालाच नसता. तर याच्याविषयी आपण याच्यापेक्षा अजून आपण जाणून घेऊया. So remember that if we consider one of the parallel side of a parallelogram as a base, then the distance between these parallel sides is the height of the parallelogram corresponding to the base. तर आपण यासाठी म्हणजे हे क्रॉस चेक करण्यासाठी आपण एक दोन उदाहरणे पाहूया. त्यासाठी आपण पहिला एक पॅरलोग्राम पाहिला आहे, पॅरलोग्राम ABCD. त्यामध्ये आपण बिंदू A वरून रेषा BC वर एक लंब टाकणार आहोत. म्हणजे आपल्याला इथे हाईट मिळेल जी की AR आपली पॅरलोग्राम ABCD ची हाईट आहे. सो सेगमेंट AR परपेंडिक्युलर टू द साइड BC. One minute. Okay. So if side BC is a base, then height is equal to length of AR means H. जर आपला BC हा पाया असेल तर लेंथ ऑफ AR आपला काय असेल, उंची असेल. तसेच अजून एक दुसरे एक्झाम्पल पाहूया ज्याच्यामध्ये आपला पॅरलोग्राम आहे ABCD, सेम पॅरलोग्राम आहे आपला, पण याच्यामध्ये आपण लंब टाकताना C वरून साइड AB वर आपण लंब टाकणार आहोत. तर तिथे तुम्हाला एक लाईन मिळेल, एक परपेंडिक्युलर लाईन मिळेल जी की CQ आहे आणि त्याची लेंथ ही तुमची काय असेल, उंची असेल. म्हणजे पॅरलोग्राम ABCD ची तुमची उंची काय आहे, CQ. So means segment CQ perpendicular to the side AB. If side BC is a base, then height is equal to length of CQ means equal to H. जर तुमचा पाया हा AB असेल तर तुमची हाईट ही CQ पाहिजे, आणि जर तुमचा पाया हा BC असेल तर तुमची हाईट ही AR, लेंथ ऑफ AR. तर दोन्ही मधला फरक तुम्हाला कळाला विद्यार्थ्यांनो? येस सर. येस, ओके. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे? नो सर. ओके. तर आपण ह्या एरिया ऑफ पॅरलोग्राम वर काही एक्झाम्पल पाहूया.
जेणेकरून भविष्यात जर तुमच्या समोर असे काही वाद निर्माण होत असतील तर तुम्ही ते चांगल्या प्रकारे सोडवू शकता. सर example 1, if base of a parallelogram is 8 centimeter and height is 5 centimeter, then find its area. तर या उदाहरणामध्ये आपल्याला जी गिव्हन क्वांटिटी दिलेली आहे ते कोण सांगेल बरं? तर सर, मी मी सांगेल. equal to Yes, 8 yes, Kulkarni. centimeter and height is equal to 5 centimeter. ओके, गुड. आणि त्यांच्या मदतीने आपल्याला इथे काय फाइंड करायचे आहे बरं? एरिया Area of parallelogram. Parallelogram. येस. तर कुणी मला एरिया ऑफ पॅरलॉग्रामचं सूत्र सांगेल का? काय आहे ते? Area of parallelogram is equal to base into height. येस. मराठीमध्ये कुणी सांगू शकेल का? समांतर चौकोनाचे चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी पाया गुणिले उंची. अगदी बरोबर. व्हेरी गुड. सो एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. जसे की एका विद्यार्थ्याने सांगितले की इथे आपला बेस आणि हाईट दिलेली आहे. तर आपला बेस आहे 8 सेंटीमीटर आणि हाईट आहे 5 सेंटीमीटर. तर त्यासाठी आपल्याला त्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू इथे पुट आउट करावं लागतील. म्हणजे बेस इज इक्वल टू 8 अँड हाईट इज इक्वल टू 5 मीन्स 8 इंटू 5. तर इथे मला कुणी सांगू शकेल का इथे आपला एरिया ऑफ पॅरलोग्राम किती मिळत आहे? 40 सेंटीमीटर स्क्वेअर. येस, व्हेरी गुड नाना. इथे आपल्याला एरिया ऑफ द पॅरलोग्राम काय मिळत आहे? 40 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा 40 सेंटीमीटर स्क्वेअर. ते उदाहरण सर्वांना समजलंय? हो सर. Awesome. Yes, sir. ओके. तर असेच आपण एक पुढचे एक्झाम्पल पाहूया. तर हे सेकंड एक्झाम्पल कोण वाचते बरं? So we must येस महेश. if area of a parallelogram is 112 square centimeter and base of it is 10 centimeter, then find its height. ओके, गुड महेश. तर मला आता कोणी सांगू शकेल की याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, म्हणजे कोणते घटक दिलेले आहेत? सर मी सांगू. येस. Area is given, that is 112 square centimeter, and base is Yes. also given, that is 10 centimeter. ओके, गुड. आणि मला आता कोण सांगते बरं की आपल्याला फाइंड काय करायचं आहे? सर मी सांगू Height का? of parallelogram, sir. हाईट ऑफ Yes. पॅरलल. येस नाना, गुड. तर मला इथे आता एरिया ऑफ पॅरलोग्रामचं सूत्र कोण सांगतंय बरं? एरिया ऑफ पॅरललोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. सर ओके, गुड. सो एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. इथे आपला एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलेला आहे 112 स्क्वेअर सेंटीमीटर आणि बेस दिलेला आहे 10 सेंटीमीटर. आणि त्यांच्या मदतीने आपल्याला हाईट ऑफ अ पॅरलोग्राम फाइंड करायचे आहे. अगोदर आपण दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या फॉर्म्युलामध्ये टाकून पाहूया. सो 112 इज इक्वल टू 10 इंटू हाईट. तर इथे आपल्याला एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलेला आहे, बेस दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे. सॉरी, हाईट काढायची आहे. तर इथे आपला हाईट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला इथे बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन करण्याची गरज आहे. तर मला इथे कोणी सांगू शकेल की कोणतं बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन करण्याची गरज आहे? डिव्हिजन साइडला सर डिवाइड करायला पाहिजे 10. येस नाना, गुड. तर इथे आपण काय करणार? जो राईट साइडला आपला 10 आहे त्याला लेफ्ट साइडला शिफ्ट करणार. पण त्यामध्ये एक छोटासा नियम आहे. जर 10 आणि त्याच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या क्वांटिटीचं रिलेशन जर मल्टिप्लिकेशन असेल तर ज्या वेळेस तो शिफ्ट होणार आहे त्यावेळेस त्याचं रिलेशन म्हणजे साइन चेंज होतं. तर इथे 10 आणि हाईटच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे.
तर ज्या वेळेस 10 लेफ्ट साइडला शिफ्ट होईल त्यावेळेस 112 आणि 10च्या मध्ये तुम्हाला डिव्हिजनचं रिलेशन पाहायला मिळेल. त्यामुळे आपण लेफ्ट साइडला 112 डिवाइड बाय 10 असे घेतलेलं आहे इक्वल टू हाईट. तर इथे मला कोणी सांगू शकेल की इथे तुम्हाला हाईट किती मिळत आहे? तर 11.2. येस, करेक्ट जाधव. 11.2 सेंटीमीटर सर. Yes, Nana, you are also correct. So, therefore, height of the parallelogram is 11.2 centimeter. तर मुलांनो, तुम्हाला हे एक्झाम्पल कळलेले आहे का कसे सॉल्व्ह करायचे आहे ते? हो सर. हो सर. हो सर. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? नाही सर. ओके. तर मुलांनो, आपण आजच्या लेक्चर मध्ये काय काय शिकलो बरं? सर एरिया ऑफ पॅरलेलोग्राम आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल टेबल्स असतात ते शिकलो आणि येस, कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला शिकलो सर. आणि आपण 2 एक्झाम्पल वेगवेगळे एक्झाम्पल शिकलो सर. ओके नाना, व्हेरी गुड. तर आपण आजच्या लेक्चर मध्ये एरिया ऑफ पॅरलेलोग्राम कसा फाइंड करायचा म्हणजे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे असते ते आपण इथे पाहिले, ज्याच्यामध्ये आपण पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोनाचं जे कन्व्हर्जन आहे ते आयतामध्ये केलं आणि आयताच्या सूत्राच्या मदतीनं आपण समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ डिराईव्ह केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एरिया ऑफ पॅरलेलोग्राम किती काय आहे, बेस इंटू हाईट मीन्स समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू पाया गुणिले उंची. आणि त्यावर आपण 2 वेगवेगळे एक्झाम्पल ही आपण पाहिलेले आहेत. तर आपण आता की तुम्हाला किती समजले आहे आणि नाही तर ते आपण काही उदाहरणाच्या मदतीने पाहणार आहोत जे की तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. तर मुलांनो, पहिला प्रश्न आहे, तर तो कोण वाचतोय बरं? सर मी वाचू का? येस महेश. व्हॉट इज एरिया ऑफ पॅरलेलोग्राम? हा, तर मला कोण सांगतोय बरं की एरिया ऑफ पॅरलेलोग्राम चे सूत्र काय आहे? तर मी सांगू का? येस जान्हवी. बेस इंटू हाईट. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. मराठीमध्ये कोण सांगतंय बरं? समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. तर पहिल्या प्रश्नांचे उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. तर दुसरा प्रश्न कोण वाचतोय? येस, कुणी दुसरा प्रश्न? येस येस. Identify the height and base of the following parallelograms. ओके. तर तुम्हाला कुठे काही पॅरलेलोग्राम दिलेले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला हाईट आणि बेस आयडेंटिफाय करायचा आहे म्हणजे ओळखायचा आहे. तर तुमच्या समोर ABCD नावाचा एक पॅरलेलोग्राम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची हाईट आणि बेस आयडेंटिफाय करायचा आहे. तर यामध्ये मला कोण सांगतं बरं की ते हाईट म्हणजे आपल्या दिलेल्या पॅरलेलोग्रामचा बेस काय आहे? तर मी सांगू का? येस. BC इज अ बेस आणि AR इज अ हाईट फॉर पॅरलेलोग्राम. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. मराठीत कोण सांगतंय बरं? तर BC ही पाया आहे आणि उंची AR ही उंची आहे सर. अगदी बरोबर नाना. तर आपल्या समोर अजून दुसरा एक पॅरलेलोग्राम आहे ज्याचे नाव आहे MNOP. तर याच्यामध्ये मला कोण सांगतंय बरं की ते पाया काय आहे आणि उंची काय आहे ते? मी सांगू का सर? येस येस वडके. सर पॅरलेलोग्राम MNOP मध्ये MN इज अ बेस अँड OQ इज अ हाईट. येस तृप्ती, ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि मराठीमध्ये कोण सांगतंय बरं? सर मराठीमध्ये सांगू? दुसरं नाही कोण आहे? सर
समांतरभुज चौकोन MNOP मध्ये QO ही हाईट आहे आणि सॉरी ही उंची आहे आणि MN हा पाया आहे. जसं दराडे यांनी सांगितलं की QO, तर इथे आपलं OQ ही उंची आहे आणि MN हा आपला पाया आहे. अगदी बरोबर. तर दोन्ही पॅरोग्रामचे योग्य रीतीने मुलांनी बेस आणि हाईट आयडेंटिफाय केलेले आहेत. तर आपण पुढे एक न्यूमेरिकल एक्झाम्पल पाहूया. So example number 3 is, if base of parallelogram is 18 centimeter and its height is 11 centimeter, then find its area. तर इथे तुम्हाला पॅरलोग्रामचा बेस दिलेला आहे 18 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 11 सेंटीमीटर. त्यांच्या मदतीने तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. तर मला कोण सांगतं बरं की याचा एरिया किती आहे तो? सर 198 सेंटीमीटर. येस, 198 centimeter square. येस. याच्या व्यतिरिक्त कुणाचे काही उत्तर आहे का की यांनी सांगितलेलं बरोबर आहे? बरोबर आहे सर. ओके. तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे 198 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा 198 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, इफ एरिया ऑफ पॅरलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर and its base is 8 centimeter, then find its height. तर इथे तुम्हाला एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलेला आहे 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर आणि बेस दिलेला आहे 8 सेंटीमीटर. तर त्यांच्या मदतीने तुम्हाला हाईट काढायची आहे. तर कोण सांगतं बरं की हाईट तुम्हाला किती मिळणार आहे? 3.7 सेंटीमीटर. येस, अजून कोणी? 3.7 सेंटीमीटर करेक्ट आहे. Yes. The height of the parallelogram is 3.7 centimeter. तर आजच्या पाठावर काही होमवर्क क्वेश्चन दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्या की तुम्हाला उद्या येताना सॉल्व्ह करायचे आहेत. हो केलाय. Students, please mute yourself. मुलांना प्रश्न लिहून घेतले? हो सर. ओके ओके स्टुडंट्स, थँक्यू. थँक्यू सर. Thank you, sir. Thank you, sir.